पण खूप सारे असे कुटुंब आहेत, म्हणजे जास्त ह्याचा प्रभाव तर शेतकऱ्यांवर झाला, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांवर, शेतकऱ्यांच्या परिवारांवर. कारण हे जे पेस्टिसाइड किंवा हे केमिकल्स आहेत ना, इतके भयानक आहेत किंवा ते वापरले जातात इतके भयानक, त्याचा परिणाम म्हणजे मातीतून, पाण्यातून, दुधातून, सगळ्यातूनच माणसाच्या शरीरावर होतो. पण मला रिसर्च केल्यानंतर फायनल झालं की कॅन्सर हा म्हणजे मूळ कारण हे आहे. आपण म्हणतो बिडी, तंबाखू, सिगरेट, पण हे 5% 10% प्रमाण आहे, पण सगळं मूळ कारण आहे पेस्टिसाइडमध्ये. मी राहायला असतो पुण्याला, माझे आई वडील इथं असतात. माझ्या हिथून म्हणजे एक 20 ते 25 लिटर रोज दूध जातं डेअरीला, परंतु माझी 2 लहान मुलं आहेत ती, पण त्यांना 1 लिटर पण प्युअर दूध मला मिळत नाही. म्हणजे कंपनीतून शेतकऱ्यांना काहीच माहित नसतं, म्हणजे त्या कंपनीबद्दल माहित नसतं किंवा काय नसतं. कंपनीने ठरवून दिलेलं असतं की 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 20 ml वापरा, पण ते शेतकरी काय करतो, रिझल्ट येण्यासाठी ते 20च्या ऐवजी 40 ml वापरतो किंवा खताचं प्रमाण पण तसंच घालतो. मला उत्पन्न पाहिजे, मला भाव कमी मिळतोय ना, मग मला उत्पन्न निघलं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपण आपल्या म्हणजे प्रत्येक घरातल्या ताटामध्ये हे विष कालवलं गेलं आहे ह्याच्यामुळं. म्हणजे केमिकल्स म्हणजे तुम्ही एका वेळेस एक गोणी किंवा एक पोतं युरिया घातला किंवा दुसरं खत घातलं, तर दुसऱ्या वेळेस ते एकामध्ये चालत नाही, त्याला एक्स्ट्रा लागतं, 1.5 लागतं, 2 लागतं, भूक वाढत जाते. आणि त्याच्यामुळं त्याचं प्रमाण अतिवापराकडे गेलं, म्हणजे इतकं अतिवापरामध्ये गेलं की आज देशामधली मला नाही वाटत कुठलीही जमीन म्हणजे पूर्ण विषयुक्त केली, म्हणजे सिनेमामध्ये विषमुक्त राहिलेलीच नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे झाडांना, फळांना, फुलांनी फवारणी पण वेगळीच, म्हणजे फवारणीमध्ये म्हणजे बुडातनं पण द्यायचं चाललंय, वरून पानातनं पण द्यायचं चाललंय. काय औषधं असे आहेत, कारण मी स्वतः फवारलेत, कारण मी शेतकरी असल्यामुळे मला माहिती आहेत. म्हणजे ते असे आहेत की ते औषध पाऊस आल्यानंतर किंवा दव पडल्यानंतर धुवून जाऊ नये म्हणून ते वेगळं औषध वापरलं जातं. ते आपण किती जरी धुतलं तरी ते निघत नाहीये आणि तेच आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्याचा परिणाम हळूहळू कॅन्सरमध्ये किंवा बाकीच्या आजारामध्ये होतो. पण शेतकऱ्यांकडून चांगलं अन्न मिळवण्याची अपेक्षा करतो, परंतु आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा मेडिकलला गेलो, कुठे गेलो, तर तिथं बार्गेनिंग करत नाही. शेतकऱ्यांच्या पाशी बार्गेनिंग करतो, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं. मग आपण शेतकऱ्यांना सांभाळत नाही. म्हणजे मूळ तो आहे की आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी चांगलं खायला देतील ना. बरोबर. मग शेतकऱ्यांचं काय होतं की मला भाव तर मिळत नाही, मला उत्पन्न तर वाढलं पाहिजे ना. मग तुम्ही शेतकऱ्यांना पण सांभाळा, तेव्हा तुम्हाला म्हणजे चांगलं खायला मिळेल. माझ्या पाठीमागे हे जे कुटुंब दिसतंय हे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे, हे सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही. त्यांच्या पाठीमागे दिसणाऱ्या ह्या ज्या डोंगर रांगा आहेत, ह्या महादेवाच्या डोंगर रांगा, आणि हा जो सगळा परिसर आहे हे गावच आहे, याचं नाव डोंगरवाडी. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातलं हे डोंगरवाडी गाव, ह्या असा सगळा तुम्ही परिसर बघू शकता. आजही कधी काळी इथं दुष्काळाची छाया आपल्याला पाहायला मिळते, मात्र दुष्काळ पट्ट्यामध्ये अनेक हिरे जन्माला येतात. त्यापैकीच ह्या शेतकरी कुटुंबामध्ये शेजारी उभा असलेला हा जो तरुण आहे त्याचं नाव आहे सागर शिंदे. सागर शिंदे या तरुणानं आत्ता महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्यांच्याबद्दल एक सिनेमाची कथा लिहिली. ती फक्त लिहिली नाही तर त्याच्यावरती एक सिनेमा, स्वतःचं शेतकरी असताना स्वतःचं भांडवल गुंतवून तो सिनेमा तयार केला. काजल अग्रवाल सारखी, म्हणजे सिंगम फेम काजल अग्रवाल यासारखी अभिनेत्री, श्रेयस तळपदे सारखा अभिनेता यांना बरोबर घेऊन एखादा सिनेमाचा प्रोजेक्ट अशा गावातल्या तरुणानं करावा आणि तो सिनेमा येणाऱ्या काळामध्ये पॅन इंडिया म्हणजे भारतातल्या प्रत्येक थिएटरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेमकी ह्या सिनेमाची कथा काय आहे, शेतकऱ्यांविषयी सागर शिंदे यांनी असं काही कथानक लिहिलेलं आहे की त्याची चर्चा 1 महिना आधीच सुरू झाली आहे. नेमका हा सगळा काय विषय आहे, कोणती कथा सागर शिंदे यांनी लिहिली, त्याच्यावर ते सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केला आणि आता तो सर्व प्रेक्षकांच्या भेटीला देखील येतोय. नेमकी ही जी स्टोरी आहे ती आपल्या भारताची स्टोरी आहे आणि याच सिनेमाचं नाव द इंडिया स्टोरी. सर्वसामान्य कुटुंबातला तरुण ते एका सिनेमाचा लेखक, प्रोड्युसर म्हणून सागर शिंदे याची आज संपूर्ण भारतभर चर्चा आहे. सागर, सुरुवातीलाच स्वागत आहे तुमचं. दादा तुमचंही स्वागत आहे. आई आहेत सागर सरांच्या, आणि आई तुमचंही स्वागत आहे. तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगतो की आई आणि दादांच्या पेहरावरून तुमच्या लक्षात येईल की हे सागरचे कुटुंब आई वडील आहेत. आणि मग एखादा शेतकऱ्याचा मुलगा एवढी मोठी कथानक, म्हणजे ज्या
ऍक्टर बरोबर सेल्फी काढायला आपण शहरातली माणसं सुद्धा म्हणजे स्वप्नात सुद्धा आपल्याला साधा एक फोटो निघत नाही, त्या अभिनेत्यांना बरोबर घेऊन एका ग्रामीण भागातला तरुण एवढा मोठा सिनेमा प्रोड्यूस करतो आणि त्याच्या मागची अर्थातच कथाही दमदार असणार आहे. नेमकी ही इंडिया स्टोरी काय आहे हेच आपण सागर सरांच्या तोंडून ऐकणार आहोत आणि पुढील ह्या सर्व अर्धा तासाच्या प्रवासात तुम्हाला हे सगळं कथानक ऐकायचंय. सागरचाही त्या कथेचा मागचा नेमका उद्देश काय, त्याची एकदम याच्या मागची भूमिका काय, हे सगळं आपण ऐकणार. सागर, सुरुवातीलाच तुम्ही ह्या सिनेमाचे लेखक आहात, प्रोड्युसर आहात, पण मला ही मुलाखत बोलती करायची, त्याच्यामुळं मी सागर हे मित्र या नात्यानं एकेरीच सुरुवातीला ह्या मुलाखती, कारण मला मुलाखत नक्कीच खोलायची, प्रेक्षक आपल्याला सगळे ऐकणार आहेत, तर आपण ह्या मुलाखतीला सुरुवात करूया. सागर सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं जाहीर सभामध्ये. थँक्यू सर. आम्ही टीझर पाहिला द इंडिया स्टोरी सिनेमाचा, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्याच बाबतीत भयानक वास्तव त्याच्यामध्ये दिसून येत आहे. टीझरमध्ये तरी एकंदरीत असं दिसतंय की एका लहान मुलीला कॅन्सर झालेला आहे आणि तो कॅन्सर हा शेती करत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावरती जे फवारण्या केल्या जात आहेत, जे पिकांमध्ये जे पेस्टिसाईड वापरले जात आहेत, दुधामध्ये जे केमिकल येतात, याच्या माध्यमातून झालेले. मी तुम्हाला कथा विचारणार नाहीये कारण तो शेवटी सस्पेन्स आहे सिनेमाचा, पण एवढा मोठा सिनेमा प्रोड्यूस करायचा किंवा तो पिक्चर काढावा याच्या अगोदरचा पूर्वसर्मीचा तुमच्याकडे काय अनुभव सिनेमा क्षेत्रातला, फिल्म इंडस्ट्रीतला? नाही, माझी ही पहिलीच कथा आहे या आणि सिनेमा हे हा पहिलाच आहे. बर. त्यामुळं सिनेमा इंडस्ट्रीतली माझं कोणतीही म्हणजे एका छोट्या ॲक्टरची माझी कोणाची ओळख नाही आहे. बर. म्हणजे हा पहिलाच प्रोजेक्ट, पण हिंदी, तेलुगू, तमिळ अशा पॅन इंडियामध्ये हा मोठा प्रोजेक्ट, कारण ही स्टोरीज इंडियाची आहे. म्हणजे की वैयक्तिक माझी किंवा तुमची अशी कोणाची नाही आहे, इंडियाची. याच्या मागची आहे की आता मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे शेतीत ज्या घडणाऱ्या घटना आहेत ह्या मला सगळ्या माहीत आहेत. त्यामुळं मी ती स्टोरी अगदी चांगल्या म्हणजे त्या मातीत असल्यामुळं मी त्या मातीबद्दल चांगलं लिहू शकलो. अच्छा, हां, एक्झॅक्टली. पण मला दुसरं काय म्हणायचं आहे की मराठी किंवा कुठल्याही सिनेमा क्षेत्रामध्ये कुठलंही अनुभव क्षेत्र असू द्या, मला एखादं दुकान चालू करायचंय तर मी काय करतोय, अगोदर एक छोटं दुकान टाकून बघतोय मला ते चालतंय का नाही, मग ते दुकान चाललं तर मी अजून त्याच्यात माल वाढवतोय. म्हणजे व्यवसाय हा व्यवसाय. तुम्ही ह्या विषयाकडं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीकडं वळत असताना एवढं मोठं धाडस, म्हणजे तुम्ही थेट काजल अग्रवाल यांच्यासारखं कॅरेक्टर घेतलंय सिनेमामध्ये, तुम्ही प्रोड्युसर पण आहात. मला ह्या सगळ्या विषयांमध्ये त्या गोष्टीविषयी म्हणजे हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता की ह्या लोकांना अप्रोच कसं व्हायचं, कुठून ह्यांचा शोध लावायचा, काय करायचं, म्हणजे त्यांना ही स्टोरी पटली, म्हणजे स्टोरी तुमची लिहून झाली, तुम्ही कथा लिहिली, ज्यावेळेस स्क्रिप्ट आपण सेन्सर बोर्डाकडे देतो रजिस्ट्रेशनला, त्यावेळेस ज्यावेळेस काजल अग्रवाल असतील, श्रेयस तळपदे यांच्या हातात स्क्रिप्ट पडली त्यावेळेस काय भावना होती? पहिलं तर मी सांगतो ही स्क्रिप्ट का लिहिली मी, म्हणजे फिल्म बनवण्याचा असा काय हेतू नव्हता, पण ह्याच्यातून कॅन्सर होतो ह्याच्यावर मी 3-4 वर्ष पहिला स्टडी केला. माझ्या एका मित्राच्या छोट्या मुलाला म्हणजे 6-7 वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाला होता. त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केला, खूप संघर्ष केला. म्हणजे हॉस्पिटल किंवा जेवढे भारतात कुठं हॉस्पिटल्स आहेत, कशामुळं हा कॅन्सर झाला ह्याचा सगळा स्टडी केला. त्या मुलाला आम्ही वाचवू शकलो नाही, पण त्याच्यातून आपण म्हणतो ना की त्या संघर्षामध्ये काहीतरी करण्याची एखादी गोष्ट किंवा उमेद तयार होते. तशातला एक प्रकार झाला. तो मुलगा एक्सपायर झाल्यानंतर मित्राचा, परंतु त्यामध्ये आम्ही जे गमावलं म्हणजे जवळपास 300-400 कोटीची कंपनी होती ती पूर्ण लॉसमध्ये गेली. म्हणजे अगदी संपलो आम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे ऍक्च्युली माझा पार्ट नव्हता, पण मित्रासाठी मी सगळ्या गोष्टीला उभा राहिलो. अच्छा. पण तिथून मी ठरवलं की म्हणजे ही गोष्ट फक्त माझ्या मित्राची नाही आहे, कदाचित माझ्याही बाबतीत घडू शकते, माझ्या मुलांच्याही बाबतीत घडू शकते, किंवा प्रत्येक ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो, ज्यावेळेस हॉस्पिटलला जायचो, अशी लहान मुलं खूप असायची. आपण काय होतं की आपण संघर्ष केला किंवा आपल्याकडे पैसे होते, व्यवसाय चालू होता, आपण ते करू शकलो. पण खूप सारे असे कुटुंब आहेत, म्हणजे जास्त ह्याचा प्रभाव तर शेतकऱ्यांवर झाला, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांवर, शेतकऱ्यांच्या परिवारांवर. कारण हे जे पेस्टिसाइड किंवा हे केमिकल्स आहेत ना, इतके भयानक आहेत किंवा ते वापरले जातात इतके भयानक, त्याचा परिणाम म्हणजे मातीतून, पाण्यातून, दुधातून, सगळ्यातूनच माणसाच्या शरीरावर होतो. पण मला रिसर्च केल्यानंतर फायनल झालं की कॅन्सर हा म्हणजे मूळ कारण हे आहे. आपण म्हणतो बिडी, तंबाखू, सिगरेट, पण हे 5%-10% प्रमाण आहे, पण सगळं मूळ कारण आहे
पेस्टिसाइडमध्ये. बर. म्हणजे कंपनीतून शेतकऱ्यांना काहीच माहित नसतं, म्हणजे त्या ओके. कंपनीबद्दल माहित नसतं किंवा काय नसतं. कंपनीने ठरवून दिलेलं असतं की 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 20 ml वापरा, पण ते शेतकरी काय करतो, रिझल्ट येण्यासाठी ते 20च्या ऐवजी 40 ml वापरतो. ओके, किंवा ओके. खताचं प्रमाण पण तसंच घालतो. मला उत्पन्न पाहिजे, बर, मला भाव कमी मिळतोय ना, मग मला उत्पन्न निघलं पाहिजे. पण बर. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपण आपल्या म्हणजे प्रत्येक घरातल्या ताटामध्ये हे विष कालवलं गेलंय ह्याच्यामुळं, म्हणजे बरोबर. इतका भयानक परिणाम झालाय. अच्छा. आणि मी स्टोरी लिहायची ठरवली. मग त्याच्यानंतर सगळा स्टडी केल्यानंतर कंटेंट मिळाला मला, म्हणजे माहित होता किंवा ती आपल्या बाबतीत घडली घटना म्हणून आपण सुरू केली. पण एक कहाणी चांगली लिहिली. ह्या कहाणी इतकी पॉवरफुल होती की माझेच मित्र चेतन डिके म्हणून आहेत, त्यांना पहिल्यांदा कहाणी ऐकल्यावर ते खूप प्रभावित झाले. म्हणले सर आपण दुसरा एक प्रोजेक्ट त्यांचा चालू होता, ते म्हणले बाजूला ठेवू पण हा प्रोजेक्ट करू. ओके. आणि मग त्यांनी अप्रोच केला की म्हणले आपण करायचा तर ही स्टोरी इंडियाची आहे. कारण पहिलं टायटल मी लिहिलं होतं, पहिली कहाणी लिहून टायटल लिहितात, पण मी पहिलं टायटल लिहिलं होतं द इंडिया स्टोरी स्लो पॉयझन. बर. कारण हे पॉयझन आहे, म्हणजे आणि घराघरात पोचतंय. आणि घराघरात पोचतंय हे. ओके. म्हणजे असं माझं तर मत आहे, देशातला कुठलाही नागरिक आता एकदम प्युअर खात नाही. म्हणजे ते पाण्यामध्ये पण उतरलेत, म्हणजे जे खालचे पाणी आहेत, भूजलमधले पाणी आहेत, बरोबर, हे केमिकल्स मातीमध्ये जे खतं घालतो ना केमिकल, त्यातून पाण्यात उतरले. आणि त्याच्यामुळे जमिनीचा दर्जा सुद्धा खूप खालावलाय. म्हणजे शेतीचा जो मातीचा पोत आहे तो सुद्धा खराब झालाय. अनेक नदीच्या कडेच्या ज्या जमिनी आहेत त्या नापीक व्हायला लागल्यात, म्हणजे त्याला खारपट्टा म्हणून ओळखायला लागलेत. म्हणजे फक्त मानवी आरोग्यास घातक तर ठरतायत, पशु पक्ष्यांवर पण त्याचा परिणाम आहे. म्हणजे तेच पाणी विहिरीमध्ये येतंय, तेच तलावांमध्ये येतंय, तेच परत बोरवेलमध्ये येते. ओके. दुसरं एक मी सांगतो, माझा एक मित्र आहे पलटणचा, तर त्याचा छोटा मुलगा आहे, म्हणजे कॅन्सर होतो असं म्हणजे हे नाही, बाकीचे पण आजार होतात. बरोबर. म्हणजे बीपी, शुगर किंवा भरपूर असे प्रत्येक लहान वयात होत आहेत. तो 5-6 वर्षाचा असल्यापासून त्याला शुगर डिटेक्ट झाली, हाय शुगर. आजची आज परिस्थिती अशी की 3 टाइम इन्शुरन्स घ्यायला लागतं. त्याला घ्यावे लागतात. म्हणजे अशी खूप सारी मुलं आहेत की त्याच्यामुळे आपण म्हणतो की बाहेरची मुलं बाहेरचं खातात म्हणून त्यांना कॅन्सर होतो किंवा आजार होतात. तर असं अजिबात नाही. घरात जे आपण खातो सगळं असेल, तेल खातो किंवा आपण ज्या गोष्टी खातो, दूध आहे, फळ आहेत, भाज्या आहेत, जे आपण चांगलं आहे म्हणून जे आणतो ना, तर ते तसं चांगलं नाही. मग ते कसं चांगलं नाही हे तुम्हाला फिल्म मध्ये नक्की बघायला मिळेल. मी आता हे सगळं सांगत असताना मला एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे ती गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल, कारण तुम्ही याच्यावरती गेले काही वर्षांपासून अभ्यास करता. तुम्ही स्वतःचा अनुभव एक सांगितला की मित्राच्या मुलाला कॅन्सर झाला, त्याच्यासाठी जो तुम्ही संघर्ष केला त्याला वाचवू शकला नाही, आणि मग त्याच्यातून ही फक्त एका घरातली नाही तर पॅन इंडिया स्टोरी आहे, अख्ख्या इंडियाची स्टोरी आहे, म्हणून तुम्ही तो इंडिया स्टोरी. पण आता एक गोष्ट घडते सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्न आणि प्रशासन औषधाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे साहेबांची नियुक्ती झाली, आणि मग सगळ्या महाराष्ट्राला कळायला लागलो की अरे माझ्या दुधात काहीतरी, आता पनीर महाग झालंय, अचानक पनीर मिळायला तयार नाहीये, आणि मग पेस्टिसाइड वापरले जात आहेत, औषधांमध्ये खूप सारी भेसळ आहे, शेतीमध्ये खूप सगळ्या हॉटेल्समध्ये अशा पद्धतीची चुकीचं, म्हणजे माणसाच्या खाण्यात रोज विष येतंय असं तुकाराम मुंडे साहेबांचं मत आहे. आणि एक्झॅक्टली त्याच्या आधी तुम्ही 2 वर्षापासून ही स्टोरी लिहिताय आणि तुम्ही ती सत्यात उतरवली. हा योगायोग. आता जी ही सगळी बातम्या येत आहेत समोर, हे तुमच्या बाबतीत घडलेलं होतं. नेमकं काय हे सगळं दूध पनीर काय प्रकरण आहे हे सगळं? नाही, ऍक्च्युली दूध पनीर आहे ना, ह्याच्यामध्ये भेसळ आहे. म्हणजे भेसळ हे 2 प्रकारे. ओके. आणि मुंडे साहेबांचं स्वागतच आहे. म्हणजे मुंडे साहेबांनी सर्वसामान्य लोकांमध्ये आणलं की तुम्ही नक्की काय खाताय. 80-90% लोकांना माहितच नाही की आपण खातोय काय. बरोबर. परंतु दुधामध्ये 2 प्रकारच्या भेसळ. एक आपण जे आहे ते भेसळ करून जे जाणीवपूर्वक म्हणजे पैसे कमावण्याच्या उद्देशानं, म्हणजे सैतानी वृत्तीनं जी भेसळ करतात ती भेसळ वेगळी. आणि दुसरी जी भेसळ आहे, मूळ भेसळ आहे, ते आपण जनावरांना जो चारा खायला घालतो, जे पाणी देतो, त्याच्यामध्ये पेस्टिसाइड आहेत, आणि त्यामुळं त्या दुधामध्ये पेस्टिसाइड येतात. आणि तसे रिपोर्ट आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट आहेत किंवा बाकीचे रिपोर्ट आहेत की त्या दुधामध्ये केमिकल्स आहेत. सर आता सांगतो की मी राहायला असतो पुण्याला, माझे आई वडील येत असतात, माझ्या हितून म्हणजे एक 20 ते 25 लिटर रोज दूध जातं डेअरीला. परंतु माझी 2 लहान मुलं आहेत ती, पण त्यांना 1 लिटर पण प्युअर दूध मला मिळत नाही. म्हणजे दूध मी अजिबात वापरतच नाही घरामध्ये. म्हणजे 25 लिटर मी विकायला नेतो, पण माझ्या मुलांसाठी मला 1 लिटर दूध प्युअर मिळत नाही, ही परिस्थिती आहे. ओके. म्हणजे प्युअर मिळत नाही. म्हणजे भेसळ होणारी ती वेगळीच आहे, पण हे केमिकलचं दूध पण
म्हणजे त्याचं प्रमाण किती आहे, भेसळ कशी होते, काय होते, ह्या हे गोष्टी सिनेमात पण घेतलंय सिनेमात तुम्ही सगळं एकदम डिटेल घेतलंय. म्हणजे मुंडे साहेब जे आता हा. हे करत आहेत हा. ते ऑलरेडी आम्ही 3 वर्ष रिसर्च करून सगळं जसंच्या तसं तंतोतंत मांडलंय. म्हणजे दुधातली भेसळ, पालेभाज्यांमधली, फळांमधली भेसळ सगळं मांडलेलं आहे. मी एक गोष्ट तुम्हाला अधोरेखित करतो सर्व प्रेक्षकांना. हे तुम्हाला आता सांगतो, सिनेमा लिहिणं तो सत्यात उतरवणं. तुम्हाला माहिती आहे अनेक आपल्या आजूबाजूला कलाकार असतात, त्यांचं काहीतरी चाललेलं असतंय. मी आता सागर शिंदे हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी तुम्हाला इंट्रो दिला, पण आता मी त्याचा अजून एक परिचय वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडून जास्त वेळ न घेता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सागर शिंदे याचा व्यवसाय हा मूळ कंस्ट्रक्शन लाईनमधला आहे. शेतकऱ्याचा पोरगा पुण्यात जाऊन स्थायिक झाला. त्याच्या अगोदर सागर शिंदे यांचं शिक्षण 12वी आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यापेक्षा पुढं स्वतः ट्रॅक्टरच्या गॅरेजवरती सागर शिंदे यांनी काही वर्ष काम केले, ट्रॅक्टरच्या गॅरेजवरती. सागर, मी हे कशासाठी सांगतोय तर तुम्ही विचार करा, दक्षिण भारतामध्ये ज्या अभिनेत्रीच्या नावाचा प्रचंड दबदबा आहे संपूर्ण देशात, सिंगमसारखी फिल्म ज्या नटीनं केली, ज्या अभिनेत्रीनं केली, त्या काजल अग्रवाल सारख्या एका अभिनेत्रीला बरोबर घेऊन सिनेमा करायचा. ती ज्यावेळेस ती कथानक वाचते त्यावेळेस कथानक वाचून म्हणते की ह्यांची स्टोरी आपल्याला करायची. सर, मला हे सांगायचं होतं, आता मी दादांसोबत म्हणजे तुमच्या वडिलांसोबत, आईसोबत ज्यावेळेस काही गोष्टी आपण डिस्कशन केलं, तुम्ही पिक्चर काढताय म्हटल्यावर तुमच्या आजूबाजूच्या मित्रांची, घरच्यांची मनस्थिती काय होती? म्हणजे त्यांना म्हणजे पिक्चर वगैरे किंवा असं नट्या हे त्यांच्या सगळं डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. तुमचा म्हणजे घरच्यांसहित आजूबाजूच्या लोकांचा सुरुवातीला विश्वास बसला का? नाही, विश्वास तर नाही ना, अजून पण विश्वास नाहीये. कारण हा ग्रामीण पट्टा आहे हा. आणि सिनेमा किंवा ऍक्टर हे काय असतंय किंवा काय असतंय ह्याच्यातलं दुनियाच वेगळी आहे. दुनिया वेगळी आहे. आई वडिलांना तर आमच्या काय माहित नाही, म्हणजे अजून बी माहित नाही, अजूनही माहित नाही. आता थोडंफार समजलं असेल की काय व्हिडिओ वगैरे दाखवतात बाजूचे लोक ना, काहीतरी तुमचा मुलगा करतोय, थोडंफार माहिती असेल त्यांना. परंतु सिनेमा किंवा एवढा मोठा सिनेमा आहे किंवा हे इंडियातल्या सगळ्या लोकांसाठी आहे असं तर कदाचित माहित नसेल. ठीक आहे, काहीतरी करतोय, शूटिंग चाललंय, शूटिंग चाललंय असं माहित नाही. म्हणजे शूटिंग किंवा प्रोजेक्टला सुरुवात केलेली ते काय माहित नाही त्यांना. काही गमतीदार किस्से आहेत मित्रांनो. ह्या सिनेमाचं ज्यावेळेस शूट कंप्लीट झालं त्यावेळेसचे काही किस्से मी तुम्हाला सांगतो, जे सागरच्या आणि आमची चर्चा झाली त्यावेळेस असं घडलेलं होतं की सुरुवातीला जवळचे लोक कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हते की सागर शिंदे हा सिनेमा करतोय. दुसऱ्या बाजूला सिनेमाचं शूट कंप्लीट झालं, त्याच्यानंतर हा सिनेमा सगळ्यांना दाखवायचा आहे, प्रत्येक थिएटरमध्ये हा दिसला पाहिजे, लोकांनी बघितला पाहिजे. या सिनेमातून पैसा मिळणं न मिळणं हा सेकंड पार्ट आहे, पण आता ह्या सिनेमाला थिएटर मिळवणं हे फिल्म इंडस्ट्रीतलं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. आणि ते थिएटर मिळवण्यासाठी काही वेळेस मुंबईत वगैरे जावं लागलं. आणि ते भयंकर किस्से आहेत, म्हणजे काही लोक असतात, ही इंडस्ट्रीच वेगळी आहे मित्रांनो. तर तिथं सुरुवातीला लोकांना जाऊन अप्रोच व्हायचं थिएटर मिळण्यासाठी. आज मी तुम्हाला सांगतो, सागर शिंदे यांच्या सिनेमाचं कथानक बघून, फिल्म बघून झी स्टुडिओ सारखा भारतातला सगळ्यात मोठा सिनेमा इंडस्ट्रीतला ब्रँड सागर शिंदे यांचा सिनेमा लॉन्च करतोय. टीझर प्रकाशित झालाय. द इंडिया स्टोरी तुम्ही गुगलला टाकेपर्यंत तुम्हाला हजारो रील्स, हजारो व्हिडिओ येतील, कारण आज ते भारताच्या कानाकोपऱ्यात टीझर पोहोचलेला आहे. झी स्टुडिओ सारखा ज्यावेळेस एखादा बॅनर तुमच्या बरोबर काम करायला येतो त्यावेळेस विश्वास बसतो की तुम्ही एवढं मोठं काम केलंय. नाही, सगळं हे जे मोठे ऍक्टर असतील, म्हणजे काजल अग्रवाल आहेत किंवा श्रेयस तळपदे किंवा त्याच्याबरोबर मुरली शर्मा आहेत, कमलेश सावंत आहेत, बरेचसे असे खूप सगळे मोठे मोठे ऍक्टर आहेत किंवा मोठे हे जे ब्रँड आले ना, तर ह्यांनी फक्त म्हणजे पहिल्यांदा काय करतात की कुठला चांगला ब्रँड असेल तर त्या ब्रँड बरोबर जातात, बरोबर. परंतु फक्त कथेवरती हे सगळे ब्रँड आलेत की त्यांनाही आतून वाटलं की खरंच हे म्हणजे गरजेचं आहे, म्हणजे देशासाठी गरजेचं आहे.
हा. आणि जी स्टुडिओला पण फिल्म बघितल्यानंतर वाटलं की नाही आम्ही हे रिलीज करतो, म्हणजे जी स्टुडिओनं पहिल्या मीटिंगमध्येच होकार दिला बर की नाही हे तुम्ही इतकं छान बनवलंय पण ते देशातल्या प्रत्येक लोकांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. बर म्हणजे ती इच्छा होती आमची की मोठाच बॅनर पाहिजे. कारण ओके. आपण किती चांगलं मांडतो, म्हणजे ग्रामीण भागात ही आहे की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत पण त्या पोचत नाहीत, शहरापर्यंत पोचत नाहीत किंवा लोकांपर्यंत पोचत नाही. ओके. तो थोडासा माझा हट्ट होता की नाही ते पोचलं पाहिजे. आणि जी स्टुडिओनं ते अप्रूव्हल दिलं, ॲग्रीमेंटही झालं आणि ते आता 24 जुलैला प्रदर्शित करतायत जी स्टुडिओ. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, विषय काय आहे की एखादा सिनेमा रिलीज होणं, त्या सिनेमाचं कथानक लिहून आपण त्याच्यावरती स्टोरी करणं, ह्याला येणारा खर्च वगैरे फार मोठी गोष्ट आहे. सागरने त्याच्यासाठी काय काय केलंय खरं तर मला वाटतं ही आपण उभा राहिलेली जमीन. हो हो मित्रांनो, मी सागरच्याच तोंडून ऐकतो सागर सिनेमा करण्यासाठी काय काय उद्योग केले. सर सिनेमा करण्यासाठी सर्व डाव लावलंय. हा. म्हणजे आतापर्यंत जेवढं काय कमवलं होतं, म्हणजे ऑलरेडी मित्राचा माझा तुम्हाला सांगितलं बिझनेस होता. हा. मुलाच्या कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये तो बिझनेस संपला, म्हणजे Collapse दुर्लक्ष झालं झाल्यामुळे कोलॅप्स झाला. हम्म. त्यानंतर थोडंफार काय उभं केलं, परंतु हे जे घर दिसते माझं, ही जी जमीन ह्याच्या उभं राहिलोय तर हा. हे पण मी सगळी गहाण ठेवलेली आहे. बर. म्हणजे असा कुठलाही सोर्स ठेवला नाही कुठल्याही हा. मित्रांचा. त्याच्यामध्ये काही पार्टनर आहेत को प्रोड्युसर म्हणून. बरोबर. हा. त्याही लोकांनी खूप मदत केली, खूप मला. मदत केली. खूप मदत Exactly. केली, म्हणजे प्रोजेक्टसाठी मदत केली की चल तू करतोय ना तर तुझ्या बरोबर आहे. बरोबर. कारण हिंदी तेलुगू तमिळ असं मोठे सिनेमा बनवणं म्हणजे ते असं आपलं काम नाहीये किंवा सर्व असं वाटत होतं, पण सागर शिंदेच्या रूपानं मराठीतल्या लोकांना खूप मोठं हो. प्रेरणा मिळणार हे मला माहिती आहे. मित्रांनो, मी कोणाचंही कंपॅरिझन करत नाही. नागराज दादा हे नागराज दादा आहेत, म्हणजे नागराज मंजुळे सर, ज्यांनी सैराट काढला आणि मग तो वेगवेगळ्या भाषांमध्ये ते डब झाला आणि ती कथा पुढे गेली. पण सागर शिंदे यांनी कधी सिनेमातल्या नटाबरोबर नटीबरोबर एक सेल्फीही घेतलेला नाही, कधी सेट पाहिलेला नाही की सिनेमाचा सेट कसा असतो काय असतो. आणि त्याच्यानंतर पहिलाच एखादा सिनेमा काढायचा आणि तो अख्ख्या इंडियामध्ये संपूर्ण भारतातल्या थिएटरमध्ये तो रिलीज होतोय. आपण थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मराठी कलाकार किंवा मराठीमधले जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या इच्छुक असलेल्या लोकांसाठी येणाऱ्या काळात सागर शिंदे ही प्रेरणा असू शकते. त्याचं कारण काय, एकाच वेळेस तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी जगभरामध्ये हा सिनेमा रिलीज होतोय. सागर शिंदे यांची पहिली मुलाखत घेतोय मी, याचाही मला अभिमान आहे. येणाऱ्या काळात 24 जुलैनंतर सागर शिंदे आणि त्यांची सर्व टीम ही ह्या देशातल्या एका अशा मोठ्या गोष्टीचा आवाज बनलेले असेल. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की ह्या सिनेमामध्ये तुम्ही पास्ट पण घेतलेला आहे की लोकांना ह्या खतांची, पेस्टिसाईडची सवय का लागली. बरोबर. काय लोकांच्यात, शेतकऱ्यांच्यात असं बिंबवलं की लोकांना वाटलं की नाही मी रसायनं वापरलीच पाहिजेत, बरोबर, म्हणजे माझ्या ताटापर्यंत येतं हे माहीत आहे तरी पण ते वापरलं. काय शेतकऱ्यांच्यात बिंबवलं गेलं नेमकं. मुळात काय आहे, ह्या रसायनांची खरी सुरुवात झाली हरित क्रांतीपासून. त्याच्या अगोदर असे केमिकल्स नव्हते. बरोबर. जसं व्यसन करतो एखादा व्यक्ती, हा. म्हणजे त्याला त्या व्यसनाची सवय लागते, हा. तशी शेतकऱ्यांना सवय लागली नाही, जमिनीला सवय लावली लोकांनी. बरोबर. म्हणजे ह्याच्या मागं खूप मोठमोठे ब्रँड आहेत किंवा कोणाचं नाव मला त्याच्यामध्ये घ्यायचं नाहीये. परंतु काय होतं की शेतीचं असं आहे की केमिकल्स म्हणजे तुम्ही एका वेळेस एक गोणी किंवा एक पोतं युरिया घातला किंवा दुसरं खत घातलं तर दुसऱ्या वेळेस ते एकामध्ये चालत नाही, त्याला एक्स्ट्रा लागतं, 1.5 लागतं, 2 लागतं, भूक वाढत जाते. आणि त्याच्यामुळं त्याचं प्रमाण अतिवापराकडे गेलं, म्हणजे इतकं अतिवापरामध्ये गेलं की आज देशामधली मला नाही वाटत कुठलीही जमीन म्हणजे पूर्ण विषयुक्त केली. म्हणजे सिनेमामध्ये विषमुक्त राहिलेलीच नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे झाडांना, फळांना, फुलांनी फवारणी पण वेगळीच. म्हणजे फवारणीमध्ये म्हणजे बुडातनं पण द्यायचं चाललंय, वरून पानातनं पण द्यायचं चाललंय. काय औषधं अशी आहेत, कारण मी स्वतः फवारलेत, कारण मी शेतकरी असल्यामुळे मला माहिती आहेत. म्हणजे ते असे आहेत की ते औषध पाऊस आल्यानंतर किंवा दव पडल्यानंतर धुवून जाऊ नये म्हणून ते वेगळं औषध वापरलं जातं. ते आपण किती जरी धुतलं तरी ते निघत नाहीये आणि तेच आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्याचा परिणाम हळूहळू कॅन्सरमध्ये किंवा बाकीच्या आजारामध्ये होतो. मित्रांनो, एका मोठ्या गोष्टीला वाचा फोडली. द इंडिया स्टोरी ही अशी स्टोरी आहे, कदाचित या सिनेमानंतर त्याचे काय परिणाम होतात भारतीय, म्हणजे एखादी कथा, एखादी घटना अशी घडते
की त्याच्यानंतर वैचारिक क्रांती होऊ शकते, तशाच पद्धतीचा हा सिनेमा आहे. काय अपेक्षा आहेत द इंडिया स्टोरी रिलीज झाल्यानंतर? तुमचा जो उद्देश आहे लोकांपर्यंत काय खाताय तुम्ही, काय नाही, कुटुंबामध्ये हे कॅन्सर सारखं जे भूत आहे ते कसं पोचायला लागलंय, बरोबर. उद्देश काय होतो, 24 जुलैपासून सफल होईल का? शेवटचा प्रश्न की ह्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान करणार आहात? नाही, फिल्म सफल होईल नाही होईल, बिझनेस किती होईल हा दृष्टिकोनच नाही आणि त्या बरोबर. विषयासाठी मी बनवलेलीच नाही फिल्म. ओके. फिल्मचा मेन दृष्टिकोन काय आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो ना आपल्याला मुलं होतात, हा. म्हणजे मी ज्यावेळेस बाप झालो, हा. मुलं झालो आणि ती त्याच्या अगोदरच मला जी घटना घडलेल्या होत्या किंवा मी बघत होतो असे मुलं हे, तर येणाऱ्या पिढीला इतकं भयंकर आपण खायला घालतोय ना हे, तर ह्याच्यामध्ये म्हणजे काय होतं, अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण शेतकऱ्यांकडून चांगलं अन्न मिळवण्याची अपेक्षा करतो, परंतु आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा मेडिकलला गेलो, कुठे गेलो तर तिथं बार्गेनिंग करत नाही. शेतकऱ्यांच्या पाशी बार्गेनिंग करतो, 5 रुपयाचं 10 रुपयाचं. मग आपण शेतकऱ्यांना सांभाळत नाही. म्हणजे मूळ तो आहे की आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी चांगलं खायला देतील ना. बरोबर. शेतकऱ्यांचं काय होतं की मला भाव तर मिळत नाही, मला उत्पन्न तर वाढलं पाहिजे ना. ओके. मग तुम्ही शेतकऱ्यांना पण सांभाळा, ओके, तेव्हा तुम्हाला म्हणजे चांगलं खायला मिळेल. आणि लोकांना ज्यावेळेस कळेल की हे आपण जे खातोय हे विष खातोय किंवा ऑर्गॅनिक किंवा चांगलं खायला पाहिजे, ज्यावेळेस बाजारात मागणी वाढेल तेव्हा शेतकरी ते उत्पन्न तयार करायला लागेल आणि त्याला पैसाही चांगला मिळेल. अरे वा. म्हणजे हे बॅलन्स ठेवायची गोष्ट आहे. ओके. म्हणजे आणि शेतकऱ्यांसाठी पण हा मेसेज आहे की आपण शेतकरी म्हणून दुधा वाढीसाठी किंवा उत्पादन वाढीसाठी आपण काय केमिकल्स घालतोय, ह्याचे परिणाम एवढे भयानक होते. आपल्याकडे येतात, ते सगळे नाही घालत, पण त्यांना माहितच नाही ना सर, आम्ही काय करतोय हे आम्हालाच माहित नाही शेतकरी म्हणून. बरोबर. म्हणजे त्याचा परिणाम काय होतो हे शेतकऱ्यांना माहितच नाही, त्यामुळे ते यूज करतात. ओके. पण ह्याचा परिणाम काय होतो, मी ते बाजारात विकतो, त्यातून मला काय प्रोडक्ट घेतो, म्हणजे मी तेल आणतो, मुलांसाठी काय खावा आणतो. म्हणजे छोटी गोष्ट सांगतो, एक 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणतो क्रीमचा आणि माझ्या मुलाला देतो, आणि त्याच्यामध्ये जी क्रीम असते ती मुलं पहिल्यांदा खातात. ती क्रीम दुधाची आहे म्हणून खातात. आता लिंबू 10 रुपयाला विकलं जातं आणि तेवढी 10 रुपयाच्या बिस्किट मध्ये क्रीम बनवायला 1 लिटर तर दूध पाहिजे ओरिजिनल बनवायला. बरोबर. मग तो 10ला कसा मिळतो? ओके. मी जे तेल आणतोय बाजारातून, मी जे खातोय ते रिटर्न येतंय. म्हणजे ह्या प्रकृतीचा नियम आहे, म्हणजे मी देणार आहे ते मला रिटर्न येणार आहे. म्हणजे ह्याच्यातून मेसेज काय द्यायचा आहे की शेतकऱ्यांना पण तुम्ही सांभाळा, शेतकऱ्यांना पण म्हणजे त्यांच्याकडून पण तुम्ही चांगल्याची अपेक्षा ठेवा. हे बॅलन्स करावं लागेल, तेव्हा ते कुठं हळूहळू आहे. आणि ही जशी हरित क्रांती घडली तशी एक ऑर्गॅनिक क्रांती घडेल ह्या सिनेमाच्या माध्यमातून, असं मला नक्कीच वाटतं. अच्छा, तुम्हाला ह्या मुलाखतीचा शेवट करताना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की भारतातल्या एका अशा विषयाला तुम्ही वाचा फोडताय की ज्या विषयाला हात घातल्याच्या नंतर खरोखर हरित क्रांतीनंतर ह्या देशात गेलेला आहे, कदाचित ऑर्गॅनिक क्रांती असेल, आणि त्याला तुमचा सिनेमा द इंडिया स्टोरी हा कारणीभूत ठरवलं. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एक आहे की एखाद्या शेतकऱ्याच्या मुलानं ठरवलं तर तो काही करू शकतो. याचं उदाहरण सागर शिंदे हे आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना अलीकडच्या काळामध्ये जी सवय लागली गेली उत्पादन वाढीची, ही लावली गेली. मला तुम्ही एक गोष्ट सांगा मित्रांनो, शेतकऱ्याची एक मेथीची भाजी बाजारात गेला तर सागर सरांनी खूप महत्त्वाची गोष्ट, आपण बार्गेनिंग फक्त शेतकऱ्याच्या दारात करतो, शेतकऱ्याच्या मालावरती करतो. बार्गेनिंग कुठं करतोय आपण? जे तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यात बार्गेनिंग करतोय, जे गरजेचं नाही त्याच्यामध्ये मात्र तुम्ही ॲमेझॉनवरून पाहिजे तेवढे पैसे देताय. शोरूममध्ये जावा, मॉलमध्ये जावा, जेवढे पाहिजे. चप्पल तुम्ही 20 रुपयाचीही घालू शकता आणि 2000चीही घालू शकता. तुमची ती गरज नाही आहे, तुमच्या त्या पायाचं संरक्षण आहे. पण गरज तुमच्या अन्नाची, ही तुमची गरज आहे. पण तिथं मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या मेथीची पेंडी 10ची तुम्ही 15ला 2 मागणारच. मग तो काय करतोय शेतकरी? औषधं फवारतोय. मग त्याचे जी जास्तीत जास्त पेंडी कशी निघेल माझ्या वावरात त्याची काळजी घेतोय शेतकरी, आणि मग तुमच्यापर्यंत ते विषाच्या माध्यमातून येत आहे. तर मित्रांनो, सागर सरांनी जो हा संदेश दिलाय की शेतकऱ्यांना सांभाळा, कारण तो तुमची नित्याची गरज भागवतोय. त्या शेतकऱ्यांना जर सांभाळलं तर ह्या देशामधून जे हरित क्रांतीची जी व्याख्या रुजलेली होती ती बाजूला जाईल आणि ऑर्गॅनिक क्रांती घडेल. तुमची माझी लेकरं कॅन्सरसारख्या, BP सारख्या, शुगरसारख्या अनेक दाहक आजारांपासून ही वाचतील, येणारी पिढी वाचेल. हाच उद्देश घेऊन सागर शिंदे यांनी बनवलेला द इंडिया स्टोरी स्लो पॉयझनिंग हा जो सिनेमा आहे तो उद्याच्या 24 जुलैला प्रत्येक सिनेमागृहात येतोय.
तुम्ही देखील हा सिनेमा बघा. शेतकऱ्याच्या पोरानं एवढं मोठं उचललेलं पाऊल नक्की तुम्हाला कसं वाटलं हे या इंटरव्ह्यूच्या कमेंटमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं गुगलला जा, द इंडिया स्टोरी सर्च करा, तुम्हाला सगळे टीजर पाहायला मिळतील. आतापर्यंत सागर शिंदे यांनी केलेलं काम पाहायला मिळेल. सिनेमा पाहिल्यानंतर मात्र याच स्टोरीवरती, याच मुलाखतीवरती येऊन कमेंट करायला विसरू नका की सागर शिंदे यांनी काढलेला सिनेमा तुम्हाला आवडला का ना आवडला. पण नक्की पहा येत्या 24 जुलैला द इंडिया स्टोरी. भारतातल्या प्रत्येक घराचं भयान वास्तव शेतकऱ्याच्या पोरानं तुमच्या माझ्या नजरेत आणलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही ही संपूर्ण मुलाखत पाहिली, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.